मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व मेळावा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडला जातोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई, केवळ माझे आणि अजितदादांचे नव्हेच तर अख्ख्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, आदरणीय नामदार छगनजी भुजबळ साहेब, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ, रुपालीताई चाकणकर, शिवाजीराव नलावडे, नरेंद्रजी राणे, मनीषाताई तुपे, आरतीताई साळवी, युवकांचे अध्यक्ष सुनील गिरी, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सिद्धार्थ कांबळे, अर्षद अमीर, सुरेश भालेराव, अजय बिचारे, ॲडव्होकेट इंद्रपाल सिंग, पंकजभाऊ भुजबळ, प्रमोदजी हिंदूराव, संतोषजी दुवाळी, दिनकर तावडे, विलाजी माने, बापूसाहेब भुजबळ, अशोक पराडकरजी, सुनेताताई शिंदे, देवयानीताई बेंद्रे, शालिनीताई गायकवाड, प्रमोदजी पाटील, मुंबईच्या कानाकोपऱ्यातील उपस्थित असलेले माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या मध्ये जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, भुजबळ साहेब 25 वर्षापूर्वी याच ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याला देशभरातील आणि राज्यभरातील कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. पण 25 वर्षाच्या इतिहासात पहिला प्रथमच समीर भुजबळच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा या ऐतिहासिक असलेल्या या भूमीमध्ये या ठिकाणी होता. 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक वेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरती काम करत आला. इथेही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका या ठिकाणी झाल्या. परंतु मुंबईचा स्वतंत्ररित्या मेळावा या ठिकाणी आज समीरभाऊ तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने यशस्वी केला, तुमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन या निमित्ताने करतोय. खरं तर गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल कोणी फारशी घेतली नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेमध्ये काही यश मिळालं, काही विधानसभेच्या जागापुरता सीमित आपण त्या ठिकाणी राहिलो. एक वेळेला ईशान्य मुंबई मतदारसंघाची लोकसभेची जागा सुद्धा त्यावेळेला आपण निवडू शकलो, विजयी करू शकलो. परंतु नंतर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. आज मला या गोष्टीचा अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. दादा, तुमच्या कुशल धाडसी नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई भुजबळ साहेब राज्यातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी एक कणखर निर्णय 2 जुलैला घेतला. तो निर्णय घेतल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वेगळ्यापैकीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि आज 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये जे वातावरण निर्माण झालं नव्हतं ते आज तुमच्या नेतृत्वाखाली समर्थपणे उभा राहण्याची ताकद तमाम मुंबईच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवली. याचाही उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे. निर्णय त्या कालावधीमध्ये सुद्धा विचाराच्या माध्यमातून घेतला, स्वाभिमानाच्या विचाराच्या माध्यमातून घेतला, लोकशाहीच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये घेतला. 25 वर्षाच्या कालावधीच्या नंतर सुद्धा अजितदादा आपल्या आणि प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला. देशाच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अतिशय धाडसाने एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा. तो केवळ सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी नव्हता, सत्यासाठीतला तो सहभाग, बहुजनांच्या हितासाठीचा तो सहभाग, महाराष्ट्राला गतिमान करण्याच्यासाठी तो निर्णय दादा तुमच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. याचं कारण माझ्या सहित माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी वाटलं की महाराष्ट्राला जर का आधी गतिमान करायचं असेल तर ज्या पद्धतीने त्याला अनेक वर्षामध्ये दादांनी प्रशासन कौशल्य महाराष्ट्रामध्ये दाखवलं, त्याचा पूर्णपणाचा उपयोग करत उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राला पुढे त्या ठिकाणी न्यायचं आहे. काही महिन्यापूर्वी इथेच 25वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली बैठक झाली होती. मला असं वाटतं ही जागा प्रफुल्लभाई आपल्यासाठी नव्या विचारासाठी, नवा विचार, नवं धोरण घेऊन आपण ज्यावेळेला एखादा निर्णय घेतो त्याच्यासाठी ती शुभशकुनी आहे. दादा, 6 महिन्यापूर्वी जिथं जी एक बैठक झाली, तुमचं ते भाषण अख्ख्या महाराष्ट्राने उचलून धरलं. तुमच्या मनामध्ये असलेली केवळ खतखत तुमच्या व्यक्तिगत मनातली नव्हती, महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला जे वाटत होतं ते त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी बोलून दाखवलं. असं बोलण्याचं धाडस आमच्यापैकी कोणी करू शकणार नाही. तुम्ही दाखवलं, प्रफुल्लभाई दाखवू शकतात, भुजबळजी दाखवू शकतात, आम्ही नाही दाखवू शकत. तुमचा प्रदीर्घ अनुभव, पक्ष उभारण्यासाठी तुम्ही केलेलं प्रचंड प्रमाणाचं योगदान,
त्याच्यातून महाराष्ट्रातला सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळेला पक्षाच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहतो, त्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना नेत्याच्या समोर मांडण्याच्यासाठी सुद्धा कुठे धाडस त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आज वैचारिक निर्णय त्या ठिकाणी घेतला. धर्मनिरपेक्ष विचारापासून जराही फारकत नाही. शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता ही महाराष्ट्राची देशाच्या लोकशाहीला मिळालेली सर्वाधिक देण आहे. त्याच्यापासून जराही फारकत न घेता देशाच्या राजकारणासाठी, राज्याच्या राजकारणासाठी, राज्याच्या विकासासाठी एक ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. 7 पडसाद त्याचे उमटले गेले. वेगवेगळे प्रवाद त्या निमित्ताने उमटले गेले. टीका टिप्पणी त्या निमित्ताने कुठेतरी होत गेली. पण 5 तारखेला आज ज्याचा उल्लेख भुजबळजी तुम्ही या ठिकाणी केलात, त्यावेळेला शिवाजी पार्क मैदानाची तयारी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेळ मिळाला असेल. पण 2 तारखेला मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर केवळ 3 दिवस म्हणजे 72 तासाच्या अवधीमध्येच समीर तुम्ही आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतलीत आणि महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कोणाच्या पाठीमागे उभा आहे हे 5 जुलैला आपण एमएडीच्या मैदानावरती त्या ठिकाणी दाखवून दिलं. आज आपल्याला राजकीय विचारधारांच्या माध्यमातून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची. मी बघायला सांगितलं की आपला धर्मनिरपेक्ष विचार याच्यापासून जराही फारकत नाही. पण आपल्याला गतिमान भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणे घ्यायचं आहे. गावागावात ग्रामीण भागामध्ये झालेल्या निकालाच्या बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी बोललात. पण मुंबईसारखं शहर जे आज या देशाची आर्थिक राजधानी आहे, जगाच्या पाठीवरती मुंबईचं महत्त्व अधिक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वीपणे झाल्याच्या नंतर हीच मुंबई या महाराष्ट्राची राजधानी त्या ठिकाणी आहे. या राजधानीमध्ये आतापासून आपली दखल घ्यायची आपापस सवय इतर राजकीय पक्षांना सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी लागेल. लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. एक भक्कम विचार घेऊन ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी कामाला लागत असतो त्याला आपली सुद्धा कार्यकर्त्यांची एक जबाबदारी राहते. तळागाळापर्यंत कार्यकर्ता, तळागाळापर्यंत मतदार आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारू शकतो की भूमिका आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने का घेतली. दादा, अभिमानपूर्वक आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सांगू शकतो आहे की मंत्रिमंडळामध्ये आपण असाल, भुजबळ साहेब असतील, सर्व सहकारी त्या ठिकाणी असतील, या सरकारच्या माध्यमातून सुद्धा जनकल्याणाच्या अनेक योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याच्या दृष्टीतून एक वेगळा विचार त्या ठिकाणी केला गेला. आज अल्पसंख्याक समाज कदाचित त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली की देशामध्ये आपण हा निर्णय घेतला म्हणजे त्यांच्याबद्दलची भूमिका काय आहे. आज या गोष्टीचा मी अभिमानपूर्वक उल्लेख निमित्ताने करू इच्छितो आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा जे कधी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादा तुम्ही त्यावेळेला करू शकला नव्हतात, पण या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण केवळ बैठक बोलली नाही तर बैठक बोलवलीच, पण त्याच्यातून शासकीय आदेश त्या ठिकाणी निर्गमित करत हे महायुतीचं सरकार सुद्धा अल्पसंख्याकांच्या समाजाच्या हिताचं रक्षण करणारं सरकार आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्ही दाखवून दिलं. हा धाडसीपणा, हा कणकरपणा, मनस्वीपणाची काम करण्याची इच्छाशक्ती, जबरदस्त मेहनत घेण्याच्या दृष्टीतून आपली असलेली मानसिक तयारी या माध्यमातून पक्षाचा डोलारा निश्चितपणाने उद्याच्या भवितव्यामध्ये उभा राहणार. निवडणुका येतील आता 2 महिन्याच्या कालावधीमध्ये. 14 तारखेलाच महायुतीच्या सगळ्या 3 घटक पक्षाची बैठक महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला त्या ठिकाणी होणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा होणार आहे, राज्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. घड्याळ तेच वेळ नवी, घड्याळ तेच 25 वर्षापूर्वी कधी षण्मुखानं हॉलमध्ये अशी बैठक मुंबईची होऊ शकली नाही. नव्या वेळेला अनुसरून नवं नेतृत्व ज्याला काम करण्याचा प्रयत्न करतं त्याच्या माध्यमातून हा उभा असलेला कार्यकर्त्यांचा संच उद्याच्या भवितव्याची चाहूल या मुंबईच्या राजकारणामध्ये निश्चितपणे दाखवत आहे. याचं मला मनस्वीपणाचं समाधान त्या ठिकाणी वाटतं आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. एक वैचारिक भूमिका घेऊन त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. वेगवेगळे प्रवाद उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निर्माण केले जातील. आपल्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण केली जाईल. आणि म्हणूनच भुजबळ साहेब तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे पूर्णपणाने नैराश्याने ग्रस्त झालेली माणसं आपल्यावरती टीका करत असताना बोलतात की आपण आपल्या चिन्हावरती लढू शकणार नाही. आपण आपल्या चिन्हावरती लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी लढणार आहोत. पक्षाच्या अस्तित्वाबरोबरच एनडीएचं महाराष्ट्रामध्ये अधिक संख्याबळ कसं वाढू शकेल या गोष्टीवरती आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागांच्या मध्ये 45+ हे उद्दिष्ट ठेवून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. दाखवून देऊया आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय सर्व मान्य त्या ठिकाणी होत आहे. रुपालीताई तुम्ही या ठिकाणी आहात, मनीषाताई आहेत, आरतीताई आहेत, ज्येष्ठ आमच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत.
महिलांचं चौथं धोरण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतलं गेलं असतानाच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये निकाल लागलेले जर का आपण पाहिलेत तर 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींचं समर्थन आज त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं मिळालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे. दादा मी आज दावा या ठिकाणी निश्चितपणे करू शकतो आहे. 18 तारखेला तर आपण अनुभवलाच, पण या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं सर्वाधिक जास्त समर्थन आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मिळत आहे. एक नवीन उषकाल, नवी पाठ, नवा विचार घड्याळ तेच वेळ नवी या विचारधारेतून आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला सर्वंकषपेच्या समाजाचं पाठबळ हे आपल्या पाठीमागे उभा राहिलेलं आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळू शकतं आहे. समीर भाऊ, तुम्ही योग्य पद्धतीने काम करतात. सगळे व्यासपीठावरती बसलेले सगळे सहकारी त्या निमित्ताने काम करतायत. एका गोष्टीची तुम्ही कबुली दिलीत की संघटनेची उभारणी करत असताना कळत न कळत काही वेळेला गैरसमज निर्माण होत असतील, पण त्या गैरसमजाची तुम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी बोललात की याचा अर्थ वार्डामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी दखल घेण्या इतपत आहे. म्हणूनच पक्षामध्ये पदे घेण्यासाठी स्पर्धा त्या ठिकाणी होऊ शकते. तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतर मुंबईचा अध्यक्ष बऱ्याच दिवसांनी तिकडे मिळाला. त्यांच्या लक्षामध्ये आलं की समीर भुजबळांच्या नेतृत्वाखाली आता अजितदादांनी, प्रफुल्लभाईंनी जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे मुंबईतलं वातावरण झपाट्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने, अजितदादांच्या बाजूने वळत आहे. त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. दादा, तुमचं सर्वस्पर्शी नेतृत्व आज तरुणांना ज्या पद्धतीने भावतं आहे. भुजबळ साहेब आज, प्रफुल्लभाई, ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आम्ही त्या ठिकाणी ठाण्यापासून, भिवंडीच्या नाक्यापासून, कल्याणपासून उल्हासनगरपर्यंत असा दिवसभर केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओनली एनसीपी हेडेड बाय अजित पवार. याचं कारण त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या प्रत्येकाला असं वाटतंय की अजितदादाचं नवं नेतृत्व नाहीच, गेल्या 30 वर्षाचं नेतृत्व आहे. पण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या नेतृत्वाखाली काम करण्याची सुरुवात केल्याच्या नंतर उद्याचा समर्थ महाराष्ट्र उभा करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी दाखवू शकतोय. हा विश्वास जनमानसाच्या मनामध्ये निर्माण होतो आहे. त्याचाच परिणाम, त्याचं एक दृश्य स्वरूप आज या मुंबईच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. लोकसभा असतील, विधानसभा असतील, आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, मला समीर भुजबळ नक्कीच विश्वास वाटतो आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी या शहरामध्ये ज्यावेळेला काम करतात, आत्तापर्यंत महापालिकेमध्ये जेवढे यश मिळालं नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या मुंबई महापालिकेमध्ये निवडून येतील याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका असं काही कारण नाही. आपण सांगितली ती एक गोष्ट, 2 राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या समोर या ठिकाणी मी आपल्याला कबूल करतो आहे. ज्या वेळेला महामंडळ आणि शासकीय समित्यांची पुनर्रचना येईल त्याला मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना झुकतं माप दिलं जाईल. आता शब्द सुद्धा आज या 2 मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी देऊ इच्छितो आहे. शेवटी याच पद्धतीने कार्यकर्त्यांची ताकद आणि शक्ती जर का आपण वाढवली, शेवटी मुंबईमध्ये कोण आहे? मराठी माणूस आहेच. माझ्या कोकणातला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला आहे, उत्तर महाराष्ट्रातला आहे, विदर्भातला आहे, मराठवाड्यातला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील आज हिंदी भाषिक सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये राहतात. सर्व धर्मीय नागरिक त्या ठिकाणी राहतात. प्रत्येकाच्या मनामध्ये अजितदादा तुमच्या नेतृत्वाबद्दलचं एक वेगळं कुतूहल त्या ठिकाणी असलेलं पाहायला मिळत आहे. या सर्वच गोष्टीचा उपयोग करत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अधिक जोरकसपणाने पक्ष उभारण्याचं काम आपण करूया. प्रफुल्लभाई, तुमची ताकद, तुमची मदत राष्ट्रीय पातळीवरती होते, राज्यभरामध्ये सुद्धा काम करत असताना होते. भुजबळ साहेब, आपला प्रदीर्घ अनुभव, मंडल कमिशनवरून तुम्ही घेतलेल्या भूमिकापुरता सीमित नव्हे तर मुंबईचे महापौर, 2 वेळेला मुंबईचे महापौर आणि विधानसभा सदस्य असताना एकमेव असलेला महापौर या मुंबई शहरातला आहे. त्याचं नाव छगन भुजबळ आहे. त्याचा सुद्धा आज आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे. इतकी ताकदवान शक्ती, अनुभवी शक्ती पक्षाच्या पाठीमागे उभी राहिल्याच्या नंतर समोर त्या 3ऱ्या मजल्यापर्यंत बसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या मुंबई शहरामध्ये अशी ताकद निर्माण करेल की एक वेगळी प्रतिमा, एक वेगळी संघटन आज या ठिकाणी उभा राहिलेला असा विश्वास मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आपण निश्चितपणाने यशस्वी होऊ एवढाच या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच हे नवीन वर्ष निवडणुकीचं आहे. दाखवून देऊया, आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर जो स्ट्रायकिंग रेट राहिला त्याच्यापेक्षा 100% स्ट्रायकिंग रेट अजितदादांच्या आणि प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये दाखवील. त्याच्यात मुंबईचा सुद्धा सहभाग असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचेच
सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व सहकाऱ्यांचे अतिशय मनस्वी शब्दामध्ये या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करून माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज.